फोटो? काय या सगळ्याचा अर्थ? मान्य आहे हा लॅपटॉप तू मला दिलायस, पण ना ह्याच्यात माझ्या काही खाजगी गोष्टी आहेत, सो सॉरी. एक मिनिट अवनी, या फोटोमध्ये मी जे काही बघितलं ते खरं आहे? फोटो? कुठला फोटो? अच्छा, हे सगळं काय आहे मग? तुझं लग्न झालंय? काय अर्थ आहे या सगळ्याचा? रेवा, तू हसतेस का? अगं अगं तुला हा फोटो खरा वाटला? म्हणजे? अगं तो आमच्या कॉलेज गॅदरिंग मध्ये केलेल्या नाटकातला फोटो आहे. मित्र आहे अगं तो माझा. तेव्हा काहीतरी असंच नाटकातला सीन होता, सो हे सगळं केलं. म्हणजे हे सगळं खोटं आहे. इतकी भोळी कशी ग तू रेवा? कशावरही विश्वास ठेवतेस? हा, म्हणूनच बहुतेक तुला या भूताकेतांवर विश्वास ठेवणं सोपं गेलं असणार. मला खरंच असं वाटलं की काय माझं लग्न झालंय. तू पण ना रेवा. चल, मला उशीर होतोय, निघते मी. बाय. खरंच हे गॅदरिंगचे फोटो असतील? पोट का दुखतंय माझं अचानक? सकाळपासून असं काहीच खाल्लं नाहीये मी. अगं पोहे पोहे खाल्ले होते मी. अवनीने काही मिसळलं तर नसेल पोह्यात? धाकट्या वहिनी, तुमच्या सुनेला अमावास्येचा उपवास ठेवायला सांगितलात ना? नाही म्हणजे आऊसाहेब राजगादीवर बसल्यापासून नेहमी ठेवायच्या म्हणून. मी नाही सांगितलं आणि तिने ठेवलंय की नाही मला माहित नाहीये. अहो मग विचारा तिला. ह्या रात्रीत सगळ्या काळ्या शक्ती वाढतील आणि मग रेवालाच त्याचा त्रास होईल. रेवाला त्रास वगैरे काही होत नाही, सगळी आपली नाटकं आहेत. रॉमिला, तू जरा जास्तच बोलतेस असं वाटत नाही तुला? रेवा कशी आहे हे न समजून घेता उगाच विरोधाला विरोध, याच न्यायाने चाललंय तुझं. तिच्यावर का डाफरताय तुम्ही? हा असा आवाज तुमच्या सुनेवर चढवून दाखवा की. तिला सुद्धा सगळीकडे नाक खुपसायला आवडतच. अहो आता तुम्ही कशाला बांधता हो? आणि बघा, उपवास करायची काय बी गरज नाही. ते दार उघडलं आणि ती शक्ती निघून गेली की. हो हो, तुम्हाला अगदी सांगूनच गेली ना? सांगून कशाला जायला पाहिजे की हो? ते दार बंद होतं तेव्हा इतक्या गोष्टी वाड्यात घडत होत्या जी. ते दार उघडलं, अजूनपर्यंत काहीच घडलं नाही बघा. कदाचित ती शक्ती मुक्तीचीच वाट बघत असेल. दार उघडल्याबरोबर ती मुक्त झाली असेल, हवेत विरून गेली असेल. कपिला अक्का, तुम्ही बरोबर बोलता जी. आता बघा, आपण घाबरण्यात काही अर्थच नाही. वा, हे कोण बोलताय बघा. आयुष्यभर त्या दारामागच्या शक्तीच्या दहशतीत जगायला लावलं तुम्ही आम्हाला. आणि आता आऊसाहेबांचं राज्य गेल्यावर म्हणे भूत भीत काही नाही. छान शोध लागला. म्हणे वाऱ्यामध्ये विरून गेली. वादळ बनून परत आली ना म्हणजे मग समजेल. कशावरून ही वादळापूर्वीची शांतता नसेल? अक्का, तेव्हा जे मी केलं ना ते इथल्या लोकांच्या भल्यासाठीची. आणि मी आता जे बोलतोय ना ते बी वाड्यातल्या लोकांच्या भल्यासाठीच. हे बघा धाकट्या वहिनी, तुम्हाला जे काही सांगायचं ते मी सांगितलंय. आता यापुढे तुम्ही आणि तुमच्या सुनेचं नशीब.
रेवा अक्का, काय शोधता हो? दादा, तुम्हाला इथे कुठेही गोळ्यांची बाटली किंवा पावडरचा डबा असं काही सापडलाय का? नाही जी, पण का हो? रेवा, काय गो, काय शोधतेस? नसेल सापडत ना तर सोडून दे, कोठीच्या खोलीतून मागव ना. आई, माझं मगासपासून खूप पोट दुखतंय. मी सकाळपासून फक्त पोहेच खाल्लेत पण कळत नाहीये. तू इथे ये, शांतपणे बस जरा. चल ये इथे. गुंडप्पा, जरा लिंबू सरबत करा. होय जी. तिला ना अपचनाने त्रास होत असेल. बस 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 इथे बस. पाणी पी बघ. अवनीने नक्कीच काहीतरी घातलंय माझ्या खाण्यात, पण मला कसं कळणार? मी जास्त खाल्लं नाही तरी एवढा त्रास होतोय. अवनीने मात्र आता हद्द केलीये. आता बरं वाटतंय? अरे देवा, आज अमावास्या आहे. तू उपवास जरा लावा होतास म्हणून तर त्रास होत नसेल ना. अक्का, तुम्ही पण तसलाच विचार करता का हो? तसं काय नाही जी. तेव्हा अक्का सगळ्यांसाठी करतात, पण स्वतःसाठी काय बी करत नाही. स्वतःची काळजीच घेत नाही. सकाळपासून त्यांनी काय बी खाल्लं नाही बघा. काय गडबड चालली इथे? आऊसाहेब, तिच्या अचानक पोटात दुखायला लागले. अम्मा, ಅವರು ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲ. त्यांनी काय खाल्लं नाही बघा, म्हणून असं होतंय. हे न खाल्ल्यानं नाही तर काहीतरी खाल्ल्यानं होतंय. म्हणजे काय म्हणायचंय आऊसाहेब तुम्हाला? खाण्यातून तिच्या पोटात काहीतरी गेलंय? हो, तसंच आहे जी. म्हणजे अवनीच्या पोह्यांमध्ये खरंच काहीतरी. कपिला, तुम्ही काही काळजी करू नका जी. त्या विसरल्यात, पण आमच्या चांगलं लक्षात आहे. काल त्यांनी उडदाच्या डाळीची आमटी खाल्ली होती, ती त्यांना पचलेली नाहीये. जा, त्यांना रूम मध्ये घेऊन जा. हो आऊसाहेब. चल, उगाचच घाबरलो. चल ये ये. जा. गुंडप्पा, आम्हा रेवा ना लवकर सरबत नेऊन द्या होय. आणि त्यांना लवकर खाली येऊ देऊ नका. रेवा, हे तुमच्या लक्षात कसं आलं नाही जी? या आधीही तुम्हाला हा त्रास झालाच होता की हो? माझ्या डोक्यातच आलं नाही अवसाहेब. मी याचं कारण वेगळीकडेच शोधत होते. असं? आणि ते तुम्ही कुठे शोधत होता म्हणतो आम्ही? चुकलंच माझं अवसाहेब. सकाळी अवनीने जबरदस्तीने मला पोहे खायला घातले. मला असं वाटलं की त्याच्यामुळेच मला असं झालं असणार. अरे वा, अनय म्हणतात ना तेच बरोबर आहे. तुम्ही असल्या गोष्टींवर फार विश्वास ठेवता. अहो, अवनी खूप हुशार आहे हे तुम्हीच आमच्या लक्षात आणून दिलत ना. मग त्यांनी जर असं काही केलं तर आम्ही त्यांना वाड्यातून हाकलून देऊ हे त्यांना चांगलं माहिती असायला हवं. हे बघा, त्या असलं काही करणार नाहीत, कारण त्यांना इथं राहायचंय. खरंच मी वेड्यासारखा विचार करत होते. आम्हाला असं आधी वाटायचं की त्यांना वाड्यातून बाहेर घालवलं तर बरं होईल, पण नाही. त्यांना इथेच राहू देण्यात शहाणपणा आहे. आणि रेवा, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. मनात कुठलाही संशय ठेवून काहीही करायला जाऊ नका, कारण संशय आधी आपली मती भ्रष्ट करतो. तेव्हा डोकं शांत ठेवून काय करायचंय ते करा. पण तिचा हेतू कळण्यासाठी काहीतरी करावं लागणारच ना. पण ते काय करावं लागणार याचा विचारही तुम्हालाच करावा लागणार याची. कारण लहान वयातच त्या कावेबाजपणा कोळून प्यायलेत आणि ते सगळ्यात जास्त धोकादायक असतं जी. म्हणूनच मी मुळापर्यंत जायचं ठरवलंय. तिचा भूतकाळ कळला की आपल्याला आपोआपच कळेल ती या घरात कशासाठी आलीये. पण हा भूतकाळ कळणार कसा? रेवा, तुम्ही पुस्तकं वाचता ना, त्यामध्ये कशी प्रकरणं असतात बघा. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे बघा. अवनीचा भूतकाळ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर अवनी तुमच्या आयुष्यात कशी आली यावरून तुम्हाला सुरुवात करावी लागेल जी. काही कळतंय का तुम्हाला आम्ही काय बोलतोय ते?
रेवा जेव्हा फोटो बद्दल म्हणाली तेव्हा मला कळेच ना ती कुठल्या फोटो बद्दल बोलते. मला वाटलं ती म्हणते तो फोटो हाच माझा आणि ताईचा. पण थँक गॉड रेवाने आज हा फोटो पाहिला नाही, नाहीतर एका क्षणात सगळं संपलंच असतं. मोठ्या मुश्किलीने मी इथवर पोचले. आता माझ्याच हलगर्जीपणाने त्याची माती व्हायला नको. ओव्हर कॉन्फिडन्स बाळगून मला आता चालणार नाही आणि नशीब साथ देते या भ्रमातही राहता येणार नाही. ऍक्च्युली तसा हा फोटो बाळगणं चुकीचंच आहे. कधीही कुणाच्या हाती लागू शकतो. तो डिलीट करण्यातच शहाणपण आहे. हे काय अवनी, तुझा आणि हिचा काय संबंध? नाही हीच मलावकर एक्सपोर्ट्स. नाही सगळे टेंडर्स चेक झालेत पण या एकाच कंपनीचे राहिलेत. मी म्हटलं तू यांना एवढं फेवर करायला लागत असशील तर तुझा आणि यांचा काहीतरी नक्कीच संबंध असणार ना. हो ते राहिलं चुकून. अगं असं कसं चालेल अवनी? प्रत्येक टेंडरचा प्रत्येक पेपर चेक होतोय की नाही हे पण आपल्यालाच पाहायला हवं ना. आता तुलाही त्यात लक्ष घालायला पाहिजे. देवा आता मी जरा जरी हालचाल केली तर सगळं संपलंच. अनयला तो फोटो दिसणं म्हणजे माझा सगळा खेळ खल्लास. अवनी अगं मी काय विचारतोय तुला आणि तू अशी विचित्र का उभी आहेस? काही होतंय का? हात दुखतोय माझा. अरे बघू इकडे झटक. अगं काही नाही नुसत्या मुंग्या आल्या असतील तुला. हो अगं आणि नेमकं त्यावर जोर देऊन उभी होतीस ना तू. कामाचा ताण जास्त होतोय का तुझ्यावर? नाहीतर आपण दुसरा असिस्टंट ठेवूया अवनी. कशाला? आत्ता बरा होईल बघा. अनय मला ती जरा फाईल देतोस? सॉरी हा म्हणजे मी तुला ऑर्डर सोडतेय. वेडीयस का? ऑर्डर काय त्यात? पण मित्रच होत नाही का? हा थँक्स. हे काय हात लगेच बरा झालेला दिसतोय. माझ्या ट्रीटमेंटचा इफेक्ट आहे. हो तुझ्याच हाताचा गुण असणार. थँक्स. थँक्स मला नको म्हणूस रेवाला म्हण. अगं तिनेच हे मला शिकवलंय. तुला सांगतो अवनी रेवा उत्तम बायकोच नाहीये पण एक उत्तम घरगुती वैद्य सुद्धा आहे. नाही आणि तू रेवाच्या हातचा हेड मसाज एकदा नक्की घेऊन बघ. तुला माहितीये स्वर्गानुभूती म्हणजे काय हे तुला नक्की कळेल. आपण जरा आता रेवाचा विषय बाजूला ठेवून कामाकडे वळूयात का? नाही म्हणजे मी घरी जाताना नेहमीच तुझे हे किस्से ऐकते त्यामुळे ऑलमोस्ट मला पाठच झाले. हो ओके सो कमिंग बॅक टू वर्क. हे जे टेंडर आपण 2-3 दिवसात साईन करतोय रेवा ठीक आहेस ना आता? मला एक कळत नाही तुझी तब्येत अचानक कशी काय बिघडली? म्हणजे उडदाच्या डाळीची ॲलर्जी वगैरे ठीक आहे ग पण मी सकाळपासून बघतेय तू जरा थकलेलीच दिसतेस मला. नाही मी बरी आता. अगं पण तुझा चेहरा बघ किती उतरलाय. काही टेन्शन तर नाहीये ना तुला? मला कसलं टेन्शन असणार? सुमित्राचा. काय? हो म्हणजे मला असं काही बोलायला नको पण मला तरी असं वाटतं की त्या भूताळबद्दल आपण बेफिकीर राहायला नको. ती सुमित्रा कधी कुठला डाव साधेल आपण काहीही सांगू शकत नाही रेवा. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की त्या भूतामुळे माझ्या पोटात दुखतंय? अगं रेवा अगदी असं नाही पण काही सांगता येत नाही. सुमित्रा कधी काय करेल कुणास ठाऊक. रेवा का कुणाचं काही ऐकू नकाची. ती पिढा आपल्या वाड्यातून गेली या तुम्हाला घाबरवतायत. काय बोललात? काय बोललात तुम्ही? हिम्मत असेल तर जरा जोरात बोला ना. प्रॉमिला इतकं ओरडून बोलू नकोस.
चिडण्यासारखं काही झालेलं नाहीये. रोमिला अक्का, मी कशाला घाबरूजी? सुमित्रा आपल्या वाड्यात होती, पण गेली गेली ती बघा, गेली. राहा, भ्रमात राहा तुम्ही सगळे. उद्या जर काही घडलं ना तर डोळे उघडतील तुमचे. आता काही होणार नाही बघा, काही घडणार नाही बघा, हे तुम्हीच ध्यानात ठेवा जी. तुम्ही इतकं ठामपणे कसं बोलू शकता? सुमित्रा दुष्ट आहे, तिचं सूड संपलेलं नाहीये. ती कधी कसा बदला घेईल ना कुणीही सांगू शकत नाही. आता हसताय सगळे. उद्या काही बरं वाईट झालं ना तर मला सांगू नका. रॉमिला काय बोलतेस तू? ही भरल्या घरात असं अभद्र बोलू नये. इतकं अभद्र घडलंय, माझ्या बोलण्याने अजून काय घडणार आहे? तसंही माझ्या बोलण्याचा कुणाला काय फरक पडतो? मी काय सांगितलं तर तुम्ही ऐकणार आहात का? रेवा अक्का, तुम्ही दूध घेऊन टाकायचे. रेवा, हे गुंडप्पा दादा आहेत ना? रॉमिला, तू कशाला उगाच चिडचिड करत असतेस ग? हा, रेवा अक्का, रेवा अक्का. काय झालं गुंडप्पा दादा? रेवा अक्का, हे बघा की हो. हे काय आहे? रेवा अक्का, थांबा, पुढे जाऊ नका जी. अहो पण बघायला नको का हे कोणी केलं? हे काय? नको अक्का, हे हे काहीतरी अघोरी आहे अक्का. हो पण मी बघून येते. नको अक्का, आपण अम्माना सांगितलेलं बरं. गुंडप्पा दादा, कोणीतरी संकटात असू शकतं. मला असं वाटतं की आपण मदत करायला हवी. रेवा, रेवा. अरे